लाडकी बहीण योजनेवरून भाऊ बहिणीमध्ये जुंपली, अजितदादांनी फेक नरेटिव्ह तयार केल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप। बच्चू कडू रवी राणांमध्ये आरोपांचा कलगीतुरा, डीपीडीसीच्या बैठकीत फिनेले मिलवरून राडा। हिंगोलीतील विधानसभेच्या तिन्ही जागांवर प्रज्ञा सातवांचा दावा, काँग्रेसकडून आगामी विधानसभेची जोरदार तयारी। देवेंद्र फडणवीस आणि देशमुखांमध्ये आरोपांचा सिलसिला, अनिल देशमुखांना भाजपचे नार्को टेस्टचे आव्हान, तर चांदीवाल आयोगाचा अहवाल दाबल्याचा देशमुखांचा आरोप। शरद पवारांच्या पोटात होतं ते आता उठाणवर आलं, शरद पवारांच्या आमदार निवडून आणण्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप। धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोर्चे बांधणी, सुनील काटमोरेंच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघनिहाय बैठका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी। भारताकडून ग्रेट ब्रिटनचा 4-2 पराभव, भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये, हॉकी संघ पदकापासून फक्त 1 पाऊल दूर। बारामतीमधील सभेत कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवरून अजित पवारांची मिश्किल, टोलेबाजी हा आवाज लोकसभेला कुठे गेला होता, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सवाल। मुंबई गोवा महामार्गावरून महायुतीमध्ये जुंपली, महामार्गाचं काम श्रीकांत शिंदेंनी ताब्यात घ्यावं, शिवसेना उपजिल्हा प्रमुखांची मागणी, तर आमच्या नेत्यांविषयी बोलाल तर सोडणार नाही, भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला इशारा। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, रायगड पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ, उल्हास नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील किंजवडे येथील साकव धोकादायक, ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास, पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष। जम्मू काश्मीरमधील दरबल जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यानंतर श्रीनगर लेह महामार्ग बंद। कोल्हापूरच्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई, ऑडिओ क्लिपमध्ये पैशांची देवाणघेवाण, आक्षेपार्ह शब्दांचा वापर। पुणे शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका, खडकवासला मुळशीतील विसर्गामुळे पूरसदृश स्थिती, प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। हिंगोलीमध्ये शेकडो लिटर हातभट्टीची दारू पोलिसांनी केली नष्ट, गटारीसाठी साठवून ठेवली होती दारू, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन पार्टी 200 पेक्षा अधिक जागा लढवणार, ओबीसी नेते टीपी मुंडेंची माहिती। पुण्यातील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अहमदनगरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे अकोल्यातील प्रवरा नदीला पूर, पुरामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान। सांगलीमध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक, शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा, शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी। बदलापूरचं 12वी धरण 90% भरलं, 12वी धरणातून विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळच्या राळेगावमधील करंजीमध्ये नाल्यांना पूर, पालकांचा मुलांना कडेवर घेऊन धोकादायक प्रवास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।